सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो। खूप कमी वेळेमध्ये काल बाप्पाचं विसर्जन झालं, त्यानंतर तात्काळ तुम्हाला एक दिवसाची सुट्टी न देता आम्ही मनसेवाल्यांनी परत त्रास दिला, तुम्हाला आज तात्काळ बोलवले, माफी असावी। नवी मुंबई शहराच्या संदर्भातले जे अत्यंत महत्वाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत त्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आवाज उठवतोय। या संदर्भात तुमची सातत्याने आम्हाला मदत सहकार्य असतं, त्यामुळेच मीडियाच्या सहकार्यामुळे आतापर्यंत सिडकोचा विषय असेल, कामगारांचा विषय असेल, सायन पनवेल हायवेचा विषय असेल, भावी नाट्यगृह असे सर्व विषय लढा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रिझल्ट दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मी बातम्यांमध्ये वाचतोय, ऐकतोय, प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी जी घरं आहेत ती नियमित झाली। काही दिवसांपूर्वी गणेश नाईक साहेब मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि बाहेरून त्यांनी सांगितलं की आता घरं नियमित झाले। बरं, बॅनर लावले नाहटा साहेबांनी। त्याच्यानंतर इथल्या स्थानिक आमदार जे आहेत त्या परत मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, त्यांनी सांगितलं घरं नियमित झाले। त्यांचं संपत नाही तर परत सन्माननीय खासदार नरेश म्हस्के यांना घेऊन नाटासाहेब मुख्यमंत्र्यांकडे गेले, त्यांनी सांगितलं घरं नियमित झाली। मला कळत नाहीये, एक सर्वसामान्य नवी मुंबईकर म्हणून या तीनही नेत्यांना मी विचारू इच्छितो, खरंच घरं नियमित झालीत का? आणि जर नियमित झाली असतील तर इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये तो उत्साह आणि आनंद का नाही? प्रकल्पग्रस्तांच्या कुठल्या संघटनेने जी अराजकीय आहे किंवा प्रकल्पग्रस्तांनी तुमचे आभार मानले, जे तुमचे कार्यकर्ते सोडून 25-25, 30-30 वर्ष इथले स्थानिक आमदार हे प्रकल्पग्रस्त आहेत आणि तरी सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरं नियमित करण्याचा विषय का सुटत नाहीये? निवडणूक जवळ आली की प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करावीत या संदर्भात इथले सगळे लोकप्रतिनिधी, बरं सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी, सत्तेत असलेले नेते जागे होतात, मुख्यमंत्र्यांच्या इथे बंद दाराआड चर्चा करतात, किंवा ते जे नगररचनाचे सचिव आहेत बंद दाराआड चर्चा करतात आणि बाहेर येऊन सांगतात की बरं मुख्यमंत्र्यांनी अजून कुठलीही घोषणा केलेली नाही या संदर्भात। गंमत म्हणजे नगररचना सचिव कुठेही बोललेले नाहीयेत की आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। कुठल्या आधारे आपण ही फसवणूक इथल्या नवी मुंबईकरांची आणि नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांची करताय? मला अनेक प्रकल्पग्रस्त, नुसतं माझे पदाधिकारी कार्यकर्ते नाही, अनेकांनी फोन केले आणि सांगितलं की तुम्ही बोला या संदर्भात। मुळात आजचा माझ्या पत्रकार परिषदेचा विषय मूळ वेगळा आहे, पण त्याची सुरुवात मला वाटतं की ह्या विषयापासून मी केली पाहिजे, नंतर पुढच्या विषयांना निश्चित मी हात घालेन। 25-25 वर्ष एक विषय सुटत नाही। मुख्यमंत्र्यांकडे काय मिनिट्स झाले असेल ना नगररचना सचिवांकडे, मग जाहीर करा ना ते मिनिट्स, काय चर्चा झाली या संदर्भातली। बाहेर येऊन ज्याला वाटेल त्या पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांकडे हे बोललो, हा निर्णय झालाय, मी सचिवांकडे हे बोललो, हा निर्णय झालाय। कुठे आहे? बरं, जे मुख्यमंत्र्यांकडे गेले ते कधीतरी या नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त होते। आपण आयुक्त असताना काळ्या पेपरवर जोपर्यंत काहीतरी पेपरवर काळा अक्षर येत नाही तोपर्यंत आपणही कुठली गोष्ट मान्य नाही केली ना। मग तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगते हे आम्ही मान्य करायचं की घरं नियमित झाली। आपण IAS होतात, आपण आयुक्त होतात, आमदार आहात जे इथले दोन्ही विधानसभेतले, मिनिट जाहीर होत नाही। मला पुढची गंमत अजून अशी वाटते,
ते गुप्ता साहेबांकडे बसतात, मुख्यमंत्र्यांकडे बसतात. 3 महत्वाचे अधिकारी त्या सगळ्या बैठकीला असणं अत्यंत आवश्यक होतं. या सिडकोचे सिडको एमडी, या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि कलेक्टर किंवा कोकण विभागीय आयुक्त, तिघेही बैठकीला नाही. आणि घरं नियमित झाली, निर्णय झाला. पण बरं, यांच्यातलं कोणी बोलतंय का? सिडको एमडी म्हणालेत का झालेत म्हणून, त्यांना काही वरून काहीतरी आलेत म्हणून आदेश? महानगरपालिका आयुक्तांना काही आदेश आलेत का? कलेक्टरांना काही आदेश आलेत का? अजिबात नाही. निवडणूक जवळ आली, प्रकल्पग्रस्तांची मतं हवीत आणि परत सत्तेच्या चाव्या हव्यात. मला आमदार व्हायचंय, याखाली अनेकांची आता पोस्टरबाजी, बॅनरबाजी सुरू झालेली आहे. ही फसवणूक बंद करा. निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची भूमिका आहे. वर्षोनुवर्ष जो इथला प्रकल्पग्रस्त आहे, ज्याच्या जमिनीवर ही नवी मुंबई वसली, इथली संपूर्ण MIDC वसली, त्यांची घरं तात्काळ नियमित झाली पाहिजे. आहे त्या अवस्थेत. तुमच्या सर्वेच्या नावावर तुम्ही नाटकं केलीत. अजून गावगावठाणच्या विस्ताराबद्दल तुम्ही बोलत नाही, त्यांच्या सीमांकनाबद्दल बोलत नाही, त्यांच्या रेखांकनाबद्दल बोलत नाही. 2 ओळीचा आता काहीतरी शासन निर्णय त्यातल्या त्यात धावपळीत मतं हवीत म्हणून काढतील, घरं नियमित केली जाणार आहेत, आम्ही लवकरच करू. कशी? मला आठवतंय संजय भाटिया असताना सिडकोचे एमडी, त्याने एक व्हाईट पेपर काढला होता 12.5% भूखंडाच्या संदर्भात. काही इथे आपले श्री पत्रकार मंडळी, तुम्हाला कल्पना असेल की कशा पद्धतीने मोबदला दिला जाईल. माझी मागणी आहे, या गरजेपोटी घरांच्या संदर्भात सिडको किंवा राज्य सरकारने एक व्हाईट पेपर, एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे. कशा पद्धतीने घरं नियमित होणार आहेत, कधीपर्यंतची होणार आहेत, काय काय त्याची प्रोसिजर असेल, काय काय प्रक्रिया असेल, काय काय पाहिलं जाणार आहे, कुठला सर्वे होणार आहे. हे राजकीय नेते येतात, उठसूट काहीतरी सांगतात. आता प्रकल्पग्रस्तांना पण सवय झालेली आहे की प्रत्येक वर्षी निवडणूक आली, प्रत्येक वेळी महापालिकेची आली किंवा विधानसभेची आली, लोकसभेची आली, की काहीतरी गाजर घेऊन येणार. आता त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे तो उत्साह नाही, आनंद नाही. इथे आमचे सविनय म्हात्रे आहेत, भूषण कोळी आहेत, कुठलाही उत्साह, आनंद गावागावांमध्ये नाहीये. त्यांनाही कळून चुकलं की यांच्यावरून काय होणार नाही. हा व्हाईट पेपर जाहीर करावा, ही श्वेतपत्रिका जाहीर करावी, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. आणि सन्माननीय राजसाहेबांकडे मी हा विषय बोललोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून हा विषय आम्ही लवकरच तडीस नेणार आहोत. पण प्रकल्पग्रस्तांच्या मतांसाठी त्यांनी मतं द्यावीत किंवा न द्यावीत हा नंतरचा विषय. त्या मतांवरती डोळा ठेवून ही गोष्ट मी बोलत नाही. आम्ही जेन्युनली ही गोष्ट बोलतोय, आम्ही मनापासून ही गोष्ट बोलतोय. जसं सिडकोने महानिवास प्रकल्प काय तो 350-400 घरांचा करोडो रुपये खर्च करून होणार आहे, त्या विषयात आम्ही बोललो की आमदारांना, खासदारांना, इथल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अतिरिक्त घरं कशासाठी हवीत? 12.5% मोबदला द्यायला प्रकल्पग्रस्तांच्या. सिडकोकडे भूखंड नाही असं सिडको म्हणतं, आणि आमदार खासदारांसाठी 3-3, 4-4 करोडची घरं होणार आहेत. 500 का 550 या सगळ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, IAS, IPS, आमदार खासदारांनी अर्ज केलेत. यादी जाहीर करा. जसं आम्ही 12.5% संदर्भात भूमिका मांडली की जो काही 4-4.5% मोबदला आहे, तुमच्याकडे भूखंड नाहीयेत ना, मग तुम्ही आम्हाला घरं द्या, ती मोफत द्या किंवा अल्प दरात द्या. आम्ही हा पर्याय मांडलाय सिडकोकडे. आम्ही हे म्हणतोय. मला वाटतंय आता या संदर्भात, बरं, मला अजून गंमत वाटली की ज्या आगरी कोळी युथ फाउंडेशनचं या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांच्या संदर्भात एक अभ्यास आहे, लिफ्टमध्ये जाऊन अभ्यास आहे, त्यांच्या व्यासपीठावर इथले प्रकल्पग्रस्तांचे नेते जाणार किंवा विविध पक्षाचे नेते जाणार. मात्र मुख्यमंत्र्यांकडे चर्चेच्या वेळी
आणि नगर रचना सचिवांकडे चर्चेच्या वेळी ही माणसं काय नसतात? म्हणजे हे जे अभ्यासू कार्यकर्ते आहेत यांची त्यावेळी गरज नाही, किंवा त्यांच्यासमोर तुमचं पितळ उघडं पडणार की तुम्ही तिथे काही बोलतच नाहीयेत. तुम्ही तुमच्या आता निवडणूक आहे म्हणून फायलीवर सह्या घ्यायला फक्त जाता, तिकडे मुख्यमंत्र्यांच्या सह्या घेता, अधिकाऱ्यांच्या सह्या घेता आणि बाहेरून सांगता की प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला. घ्या आई एकविरेच्या समोर शपथ घ्या, ठेवा तस्वीरीवर हात आई एकविरेच्या आणि सांगा की तुम्ही आतमध्ये जाऊन हा विषय बोललात आणि हा विषय सुटलाय म्हणून. आहे हिंमत? मी माझ्या इथल्या प्रकल्पग्रस्त सगळ्या तरुणांना सांगतोय, निश्चितपणे मनसे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींवरती लढा उभा करतोय. तुमची साथ हवी, तुमची सोबत हवी. तुम्ही सोबत आला, नाही आलात, मतं दिली नाही दिलीत तरी सुद्धा हा लढा तो 12.5% असेल. जसं मी म्हटलं, महानिवास प्रकल्पाची एकही वीट आम्ही रचू देणार नाही. हा प्रकल्प कुठल्याही अवस्थेत इथे होऊ देणार नाही. नावं जाहीर करावी सिडकोने. कुठले असे आमदार खासदार आहेत की MMRDA क्षेत्रामध्ये ज्यांची घरं नाहीये? गोरगरिबांसाठी घरं तळोजाला, आणि आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांसाठी घरं तुम्ही बांधणार पाम बीच रोडवरती. तळोजामध्ये प्रदूषण, उलव्याला ते काय बामण डोंगरेला घरं दिली ती 35-35 लाखाची घरं तुम्ही देणार. हा प्रश्न मला वाटतंय जर आमदारांना शक्य नसेल सोडणं तर राजीनामा द्या हो. जर 25-25, 30-30 वर्ष तुम्ही आमदार आहात आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नसतील तर द्या राजीनामा, लढा उभा करा. टोकाचा लढा प्रकल्पग्रस्तांच्या विषयासाठी लढला जात नाही म्हणून हा प्रश्न सुटत. आमचा जीव एवढा आणि आम्ही सिडकोचा लढा लढतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यात भूमिका घेतात आणि 8,000 सिडको सोडतधारकांचे 600 कोटी रुपये वाचतात. आम्ही आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, नगरसेवक नाही. आम्ही वर्षभर टोकाचा लढा लढलो, आंदोलनं केली, रस्त्यावरती लढाई दिली, सिडकोच्या बाहेर लढा उभा केला, घेराव घातला. त्यानंतर हा प्रश्न सुटतो. मग हा प्रश्न का नाही सुटत आहे प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा? हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा सवाल आहे. अनेक विषय आहेत पण मी महत्वाच्या विषयावर आणखी बोलणार आहे. 25 तारखेपासून या संपूर्ण मी ह्या विषयाला जोडून थोडासा एक विषय होता जो माझ्याकडून थोडा सुटला. एकाच बाजूला निश्चितपणे गावगावठांमध्ये जे मूळ गावं होती, ज्या मूळ गावांमधली जी घरं आहेत, जी गरजेपोटी त्याचा विस्तार झाला, ती वाढवण्यात आली आणि ती घरं नियमित केली पाहिजे, हा जसा विषय आहे. मला वाटतं नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात LIGची घरं आहेत. सेक्टर आपण नेरूळमध्ये 2 असेल, सेक्टर 8 असेल, सेक्टर 10 असेल, कोपरखैरणे असेल किंवा ऐरोली असेल, 180 स्क्वेअर फीट किंवा 200 स्क्वेअर फीटची ही घरं आहेत. या सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून जो आमचा माथाडी इकडे नवी मुंबईत आलाय, जो APMC मध्ये काम करतो, जो मापाडी आहे, तो या घरांमध्ये गेली 30 ते 40 वर्ष राहतो. आज त्याची मुलं मोठी झाली, त्याचं कुटुंब वाढलंय. त्याने जो खाली मजला होता त्याच्यावर आणखी 2 मजले 3 मजले चढवले. 1 मजला भाड्याने दिलाय, उदरनिर्वाहाचं साधन नाही म्हणून. महागाई वाढलेली आहे. 2 मजल्यात त्याची 2 मुलं राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या पत्रकार परिषदेतून आमची मागणी आहे, गरजेपोटी घरं जी आहेत प्रकल्पग्रस्तांची ती निश्चितपणे नियमित करा. पण त्याचबरोबर
जो ह्या आमच्या नेरूळमध्ये, जो कोपरखरणेमध्ये, जो ऐरोलीमध्ये जी LIGची घरं आहेत ती सुद्धा घरं नियमित झाली पाहिजे. ती कुटुंब विस्तारापोटी, जशी ही गरजेपोटी घरं आहेत तशी ती कुटुंब विस्तारापोटी केलेली बांधकाम आहेत. एक एक स्लॅबसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी 1-1 लाख रुपये घेतात. ती लोक येऊन मला भेटली आणि सांगितलं त्यांनी, कारण त्याला परवानगी नाही, त्याला परवानगी दिली जात नाही. 1-1 लाख रुपये, हा भ्रष्टाचार बंद होईल का? ती घरं नियमित करण्याच्या संदर्भात सुद्धा राज्य शासनाने पॉलिसी आणली पाहिजे, त्याचा सर्व्हे केला पाहिजे. आज हयात असेपर्यंत 2024 पर्यंत करा ना ती घरं नियमित. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे ही आमची मागणी आहे. सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्या नवी मुंबईमध्ये नेरूळ सेक्टर 2, 8, 10, कोपरखरणे असेल, ऐरोली असेल, इथे सुद्धा आमच्या माथाडी कामगारांची, महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आमच्या सगळ्या गोरगरिबांची जे तिथे राहत आहेत, साधे 180 स्क्वेअर फीटच्या घरात, 200 स्क्वेअर फीटच्या घरात, ती घरं सुद्धा नियमित केली गेली पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. 25 सप्टेंबर पासून आम्ही एक परिवर्तन यात्रा, परिवर्तन अभियान या नवी मुंबईमध्ये सुरू करतोय. आणि बेसिकली या सगळ्या प्रश्नांबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचे 3 प्रश्न जे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, मग तो प्रकल्पग्रस्त बांधव असेल, तो मराठी असेल किंवा तो मराठी भाषिकांचं अमराठी असेल, जो नवी मुंबईकर आहे त्याला भेडसावणारे जे महत्वाचे 3 प्रश्न आमची टीम, आमचे सगळे सहकारी आम्ही बसून जे काढले, त्यात मला वाटतं की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, या 3 प्रश्नावर 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही नवी मुंबईमध्ये एक परिवर्तन यात्रा काढतोय. या माध्यमातून नवी मुंबईतल्या प्रतिष्ठित असतील, बुद्धिजीवी वर्ग असेल, यांच्या गाठीभेटी आम्ही घेणार आहोत. नवी मुंबईतला माथाडी कामगार असो, सफाई कामगार असो, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटना असो, या सगळ्या वेगवेगळ्या घटकातील लोकांना आम्ही भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि या शिक्षक, त्यांच्या प्रश्नाबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगारासाठी नवी मुंबईकरांची साथ आम्हाला हवी आहे. आणि हे पूर्ण 8 दिवस हे अभियान, ही यात्रा आम्ही जाणार आहोत. माझ्यासमोर एक, तुम्हाला खूप आरोग्याचा प्रश्न काय जटिल आहे त्याचा एक पुरावा मी घेऊन आलोय. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र टाइम्सला पूर्ण 4 याची सिरीज मनोजभाई आपण लावली होती की नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल आणि आरोग्याची काय परिस्थिती आहे. मी पुढे जाऊन असं सांगेन की खाजगी हॉस्पिटल्स आहेत, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीचे अपोलो हॉस्पिटलचे रेट वेगळे, फोर्टिसचे वेगळे, रिलायन्सचे वेगळे, तेरणाचे वेगळे, DY पाटीलचे वेगळे. या सगळ्यांच्या संदर्भात एक दरपत्रक का नाहीये खाजगी हॉस्पिटलचं? राज्य सरकार अशा पद्धतीची पॉलिसी का आणत नाहीये? बरे, हे सगळे भूखंड आमच्या प्रकल्पग्रस्तांचे घेऊन याच्यावर मोठी मोठी हॉस्पिटल झालेले आहेत, चॅरिटीचे हॉस्पिटल झालेले आहेत. कुठल्याही पद्धतीची नफेखोरी आपल्याला करता येणार नाही असं आपणच म्हणायचं. आणि एखादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला की 10, 15 आणि 20 लाखाचं बिल झाल्याशिवाय तो बाहेर येत नाही. पॉलिसी 5 आणि 10 लाखाची आणि बिल 20 लाखाचं, अशी परिस्थिती संपूर्ण नवी मुंबईत आहे. बरं, पुढे जाऊन मी सांगेन असेल की यांचे डेथ रेशो चेक केले तर अजून आपल्याला आकडे मोठे कळतील. म्हणजे माणसाने फक्त मरायसाठीच त्या हॉस्पिटलला जावं अशी परिस्थिती सगळ्या नवी मुंबईमध्ये आहे. मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक हॉस्पिटलचा पुरावा आणलाय. 14 ऑगस्टला हा केस पेपर आहे. 14 ऑगस्टला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये
एक 2 वर्षाचं बाळ ऍडमिट होतं. त्याला म्हणजे पेडियाट्रिशियनकडे किंवा त्या वॉर्डला 14 ऑगस्टचा मी केस पेपर सांगतोय. औषध देण्यात आलंय, मॅन्युफॅक्चरिंग डेट फेब्रुवारी 2023 आणि एक्सपायरी डेट जुलै 2024. ऑगस्टला बाळ ऍडमिट आहे, 14 ऑगस्टला, आणि औषध दिलंय जुलै 2024. जुलै 2024. आपल्याकडे कुठलेही एक्सपायरी असेल तर 15 ते 1 महिना अगोदर आपण स्टॉक त्याचा काढून टाकतो, जर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच. पण हे औषध जुलैचं, ज्याची एक्सपायरी जुलै 2024 आहे, ते ऑगस्टमध्ये देण्यात आलं. हे चांगलं की त्या पालकांच्या हे लक्षात आलं, त्यांनी हे औषध आपल्या बाळाला दिलं नाही. आता पीसी चालू होण्याच्या अगोदर जो मला एक फोन आला होता, मी विचारत होतो की बाळ किती वर्षाचा, तो जो किस्सा आहे तो हा आहे. ही नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करायचा प्रयत्न. आता फक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही धाडी टाकून फक्त औषधांचा स्टॉक चेक करायचा का, याचं उत्तर आम्हाला आयुक्तांनी द्यावं. नाहीतर या पत्रकार परिषदेनंतर हा सगळा स्टॉक तुम्ही स्वतःहून काढून टाका. आमच्या ताब्यात सापडला तर आम्ही त्याचा कार्यक्रम करूच, पण अधिकाऱ्यांचाही कार्यक्रम करू. हा खेळ चालवलाय आणि स्वप्न बघताय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं. आहे ते हॉस्पिटल तुम्हाला टिकवता येत नाही, आहे त्या हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाहीयेत. माझ्याकडे गंमत म्हणून तुम्हाला सांगत आहे, नेरूळमधून एक फोन आला होता 5-6 दिवसांपूर्वी. माझ्याकडे त्यांचं नाव पण आहे, आपल्या कोणाला कन्फर्म करायचं तर त्यांना फोन करा. तो व्यक्ती नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि मला सकाळी सकाळी फोन केला. तो कुठल्या ट्रीटमेंटसाठी गेला माझ्या अजून लक्षात नाही, त्यांना तुम्ही विचारलं तर कळेल. सांगितलं की 4000ची औषधं बाहेरून घ्या. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातो? ज्या गोरगरिबाला बाहेर 4-5 हजारची हॉस्पिटलचे म्हणजे औषधं परवडत नाही, तो व्यक्ती जातो ना. त्याला सांगितलं 4000चं. मी त्याला म्हटलं की मी एका कार्यक्रमात जाणार आहे, तुम्ही मला दुपारी येऊन भेटा. तिथे जे असतील डीन किंवा नेरूळला जे कोण अधिकारी असेल, आरोग्य अधिकारी असेल, त्यांना फोन द्या. ते आरोग्य अधिकारी नव्हते. त्यांनी परत थोड्या वेळाने मला फोन केला की साहेब ते आरोग्य अधिकारी आले. मी फोन लावायच्या अगोदरच त्यांना सांगितलं की गजानन काळेंना तुमच्याशी बोलायचंय. मी हे नुसतं बोललो, त्यांनी 4000ची औषधं आणली आणि माझ्यासमोर ठेवली की बाबा त्यांना फोन करू नकोस, ही औषधं घेऊन जा. मला माझं कौतुक नाही सांगायचं, पण हे बोलल्यानंतर म्हणजे मनसेकडे तक्रार आल्यानंतर मनसेचा कार्यकर्ता जाईल आणि त्या अन्यायाला वाचा फोडेल, तो दणका देईल, त्याला घाबरून हे केलं जातं. हे एक उदाहरण झालं. रोज काय आमची नावं सांगितली जाणार नाहीये. अशा कितीतरी लोकांना लुबाडण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होतंय. आम्ही जे सातत्याने शिक्षण, आरोग्य, रोजगारावर बोलणार आहोत, त्यातलं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. हे त्याच्या आई वडिलांनी पाहिलं, ते आई वडील सुशिक्षित होते, त्यांना कळलं की हे एक्सपायर झालेलं औषध आहे म्हणून ते बाळ वाचलं. जर ते नसतं पाहिलं, आपल्या ती किती लोक हे बघतात मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट. आपण हे शक्यतो फार पाहत नाही. अशा पद्धतीचं हॉस्पिटल तुम्हाला चालवायचंय, मग ते दिघ्याचं असेल, कोपरखैरण्याचं असेल, बेलापूरचं असेल, जिथे स्टाफ नाहीये, जिथे भरती होत नाहीये, जिथे डॉक्टर्स अवेलेबल नाहीये, साध्या सर्पदंशावरती औषधं भेटत नाही. अशा पद्धतीचं हॉस्पिटल ज्याची एक्सपायरी डेट झालेले औषधं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दिली जातात, याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे अनेक घोटाळे हॉस्पिटलचे आम्ही पुढच्या काही दिवसात आणणार आहोत आणि या सर्व महापालिकेचं हॉस्पिटल असेल किंवा खासगी हॉस्पिटल असेल, याची मुजोरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे मोडून काढेल. निश्चितपणे.
मी शिक्षणाच्या मुद्द्याकडे परत वळतो. रोजगाराच्या विषयावर आमचं काम चालूच आहे. शाळांचे प्लॉट सिडकोने दिले अल्पदरात. त्याच्या प्रॉपर्टी टॅक्स असेल, हे असेल, ते असेल, सगळ्या गोष्टी सवलती. फी ठरवते पालक शिक्षक संघ. जे पालक यांना पाहिजे ते पालक त्याच्यात घ्यायचे आणि ती फी ठरवायची. ती फीचं स्ट्रक्चर पाठवायचं शिक्षण शुल्क प्राधिकरण, जे आपल्या बँड्राला आहे आणि SSC बोर्डच्या इथे पण आहे, जिथे एक रिटायर्ड जज असतात, ते त्याला अप्रुव्हल देतात आणि फी अप्रुव्हल. हे एवढं फक्त स्ट्रक्चर असतं फी वाढीचं आणि फीला अप्रुव्हल मिळतं. बरं, पालक शिक्षक संघ पण फी ठरवत नाही. पालक शिक्षक संघाचे मिनिट्स नाही, ते मिनिट्स वेबसाईटवर नसतात शाळांच्या. त्या पालक शिक्षक संघात कोण आहे कार्यकारी समितीत, त्या समितीची नावं नसतात माहिती पालकांना. त्यांच्या मनात आलं फी ठरली. 2-2, 3-3 वर्ष तुम्ही फी वाढवू शकत नाही. असं 2011चा, 2019चा, 2008चा जर सगळा हा नियम आहे, या नियमाला हरताळ फासून जसं आरोग्याबद्दल चाललंय, तसं शिक्षणाच्या फी बद्दलचा एक मोठा घोळ सुरू आहे. माझी या पत्रकार परिषदेतून मागणी आहे, जी आम्ही आमच्या सगळ्या परिवर्तन यात्रेत बोलणार आहोत, की आता राज्य शासनाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण डिपार्टमेंटने आणि या ठाणे कलेक्टरने, या सगळ्या सन्माननीय लोकांनी आता या सर्व नवी मुंबईतल्या खासगी शाळांचं शासकीय ऑडिट केलं पाहिजे. जो मी फॉर्म्युला म्हणतोय, गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे, थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे. यांच्या बॅलन्स शीट मध्ये करोडो रुपये बॅलन्स असलेले आपल्याला आढळते, करोडो रुपये. आणि पुढची 5 वर्ष 1 रुपया सुद्धा फी वाढायची गरज पडणार नाही नवी मुंबईकर. ही गोष्ट घेऊन आम्ही नवी मुंबईकरांकडे जातोय, त्यांचं समर्थन या गोष्टीसाठी उभं करतोय. आम्ही राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहोत. आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करणार आहोत. आम्ही कलेक्टर यांना पत्रव्यवहार करणार आहोत. शासकीय ऑडिट का होऊ नये? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दिल्लीमध्ये या सर्व शाळांचं शासकीय ऑडिट झालं आणि पुढची 5 ते 10 वर्ष 1 रुपया सुद्धा फी वाढवू दिली नाही. दुर्दैव असं की आपल्याकडे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, नंतर परत सरळ मिसळ करून महाविकासचं झालं, आता महायुतीचं झालं. आपल्या आरोग्य मंत्र्यांचंच मोठं कॉलेज आहे आत्ताच्या. आपल्या अनेक आमदारांचं, खासदारांचेच कॉलेजेस असल्यामुळे याचं शासकीय ऑडिट करायची हिंमत या शासनामध्ये नाही आणि इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाही. त्यांनी मागणी केली असती तर आम्ही महानिवास प्रकल्पाला विरोध केला, त्यावेळी इथले 2 स्थानिक आमदार बोलले असते की बरोबर आहे, आमदारांसाठी घरं नको, कशाला गरज आहे, पण ते काय बोलले नाही. त्याच पद्धतीने आम्ही याही गोष्टीला त्यांचं काही समर्थन नसणार आहे, पण आम्ही याच्या मागे, या मुद्द्याच्या मागे जनशक्ती उभी करणार आहोत, लोकांमध्ये जाणार आहोत आणि याचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या संपूर्ण परिवर्तन यात्रेत आणि पुढच्या सगळ्या आंदोलनामध्ये, जी जी शैक्षणिक विषयावर आम्ही आंदोलन करणार आहोत, त्याच्यामध्ये आमचा हा मुद्दा असणार आहे की यांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं. गव्हर्नमेंट ऑडिट होत नाही. एका ठिकाणी नफा कमवायचा आणि त्या नफ्यातून दुसरीकडे प्लॉट घ्यायचा आणि परत शाळा उभी करायची. तुम्ही जी ट्युशन फी घेता किंवा मुलांकडून फी घेता, त्याचा संपूर्ण वापर हा मुलांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीवरती झाला पाहिजे. त्यातून पैसे वाचून तुम्हाला संस्था नफ्यात आणून त्या पैशातून तुम्हाला दुसरा प्लॉट घेता येत नाही. हा नियम आहे. पण या नियमाला हरताळ पासून सगळ्या CBSEच्या शाळा, सगळ्या ICSEच्या शाळा, मग ती DPS असेल, FPJ असेल, फादर एग्नल असेल, DAV असेल, डॉन बॉस्को असेल, या सगळ्या शाळा यांच्या बॅलन्स शीट मध्ये करोडो रुपये आहेत. पण स्वतःचा CA नेमायचा, तोच ऑडिट करणार, तोच ऑडिट रिपोर्ट घ्यायचा आणि एक माणसाची रिटायर्ड जजची असलेल्या शिक्षण शुल्क प्राधिकरणाकडे पाठवायचं, ते अप्रुव्हल देणार आणि फीला मान्यता.
पालक शिक्षक संघाची बैठकही होती. हा भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाहेर काढणार आणि पुढच्या काही वर्षांमध्ये 1 रुपया फी वाढ या शाळांना करू देणार नाही. याच्यासाठी आम्ही आंदोलन उभं करणार आहोत आणि आमच्या संपूर्ण परिवर्तन यात्रेत जसा आरोग्याचा मुद्दा आहे तसा प्रामुख्याने शिक्षणाचा सुद्धा हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. शाळांच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सह्यांची मोहीम घेतील. शाळा भरायच्या वेळेत असेल, शाळा सुटायच्या वेळेत असेल आणि एक जन आंदोलन, एक पालकांचं समर्थन या मुद्द्यासाठी आम्ही उभं करणार आहोत. आमचा हा अजेंडा असणार आहे. जसं मी आरोग्याचा विषय म्हणालो की एक खाजगी या सगळ्या हॉस्पिटलला दरपत्रक असलं पाहिजे, तसं शाळांना सुद्धा का नाही दरपत्रक आहे. जर तुम्ही भूखंड सवलतीत घेतलेले आहे तर फी स्ट्रक्चर का सेम नाहीये. डीएव्ही शाळा असं काय देते की डॉन बॉस्को शाळा देत नाहीये, आणि डॉन बॉस्को शाळा अशी काय देते. बरं सीबीएसईच्या सगळ्या शाळांना तर एक असलं पाहिजे फी स्ट्रक्चर. आयसीएसईच्या याला तर एक असलं पाहिजे की डीएव्ही शाळा काहीतरी चंद्रावर घेऊन जाते आणि डॉन बॉस्को शाळा मुलांना सूर्य दाखवते. असं काही चमत्कार आहेत का. पालक शिक्षक संघाला फी वाढ करताना तुम्हाला सगळं दाखवावं लागतं. तुमच्याकडे स्विमिंग पूल आहे का, हे आहे का, ते आहे का, आणि मग त्याच्या आधारे एखादी फी ठरते. हे पालकांना दाखवलं जातं का बैठकीच्या वेळी. जे पालक आहेत जे या माध्यमातून ऐकत असतील, माझं विचारणे आपल्याला की फक्त आज मूड आला आणि 2 वर्षांनी 15% फी वाढ झाली, 2-3 वर्षांनी तुम्ही 15% फी वाढ करू शकता असं राज्य शासन म्हणते स्वतः. मॅक्सिमम 15%, म्हणजे तुम्ही 2% जरी वाढवलं तरी चालतंय, पण हे फक्त 15% धरून चालतंय. की आपल्याला सांगितलं ना 15%, मग आज किती आहे 50,000, वर वाढवा 15%, मग वाढवा 7,500 रुपये लगेच. बरं, हे 2 आणि 3 वर्षाचा नियम आहे ना, प्रत्येक वर्षी वाढते. पालक बोलू शकत नाही, पालक धाडस करू शकत नाही, कारण 4 वर्षाचा, 5 वर्षाचा, 8 वर्षाचा, 10 वर्षाचं मूल शिक्षकांच्या ताब्यात असतं. तुम्ही या हिंमत करा, तुमची नावं आम्ही गुपित ठेवून आणि शाळेला धडा शिकवू. मी सांगते, ही गुप्तता आम्ही पाळू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर. तुम्ही आम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा, आम्ही गुप्तता पाळू आणि त्या शाळेचं शासकीय ऑडिट करायला धर्मादाय आयुक्ताच्या नाव हे आहे ना, चॅरिटी कमिशनरकडे. चॅरिटी कमिशनर करू शकतात ना यांचं ऑडिट. मग का होत नाहीये, कारण पालक समोर येत नाहीये तक्रार करायला. पालक समोर येत नाही म्हणून कुणाचं फावतंय, ते या शाळांचं फावतंय. या शाळा मुजोर झाल्यात आणि फी आता प्रत्येकाला परवडेनाशी झाली. 1-1, 1.5 लाख रुपये एका मुलाची फी आहे. 2 मुलं 3 लाख रुपये नुसतं फी मध्ये जातात. बाकी स्टेशनरी वेगळी, दप्तर वेगळं. बरं, याच्यात काय लेट फीला किती रुपये घेतले पाहिजे, 1 रुपया. शासनाचं पत्रक आहे माझ्याकडे. 100 आणि 200 रुपये लेट फी. शाळा पाहिजे तसं दप्तर इथूनच घ्या, पुस्तकं तिथूनच घ्या. काय बदलत काय असतं पुस्तकात प्रत्येक वेळी. बरं, म्हणजे पुस्तकावरती ऍपिजेचा किंवा डॉन बॉस्कोचा स्टॅम्प पडलेलीच पुस्तकं घ्या. सीबीएसईचा सेम अभ्यासक्रम आहे ना, मग तुमचं स्टॅम्प असलेलेच. मी हे समजू शकतो, ड्रेस समजू शकतो, पुस्तक आणि दप्तरांवरती कसले स्टॅम्प पाहिजे. म्हणजे यांनीच एजन्सी नेमायची, यांनी दुकानदाराकडून कमिशन घ्यायचं आणि सांगायचं पुस्तकं इथूनच घ्या. त्या पुस्तकांचा दर्जा तपासता, ती प्रिंटला होता 2,000, हे विकणार 4,500 आणि 5,000 रुपये. दप्तराचा दर्जा तपासा, शूजचा दर्जा तपासा, एमआरपीवर पुस्तक. सगळ्या याच्यात भ्रष्टाचार, वाईट भ्रष्टाचार. शिक्षण सम्राट आहे की शिक्षण माफिया आहे. कुठलं काय चाललंय. पुण्यानंतर आज सगळ्यात जास्त या खाजगी शाळा सीबीएसई आयसीएसईच्या या नवी मुंबई शहरात. मुंबई वेगळा भाग आहे, मुंबई खूपच मोठी आहे, मी तुलना करू शकत नाही त्याच्याशी. पण आज पुण्यानंतर सगळ्यात आपलं एज्युकेशन हब आहे शाळा आणि कॉलेजेसचं. म्हणजे काल परवा हसन मुश्रीफ आयुर्वेदिक आणि या काही कुठले मॅनेजमेंटची लोक जातात आणि ते सांगतात की आम्हाला फीच्या 5 पट
मॅनेजमेंट कोट्यासाठी फी घ्यायचा अधिकार द्या आणि त्याला हसन मुश्रीफ हो म्हणतात. हे राज्य सरकार आहे. मॅनेजमेंट कोट्याला फी पेक्षा 5 पटीने तुम्ही फी घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही डोनेशनला मान्यता देता. हसन मुश्रीफांवरती देणगी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तुम्ही होकार देताय तर. जो 1987चा कायदा, देणगी प्रतिबंधक कायदा, की डोनेशन मागितलं तरी गुन्हा दाखल होतो, डोनेशन घेतलं तरी गुन्हा दाखल होतो. याच्यावर बोलायचं नाही. हा विषय नाहीये. हा पॉलिसीच्या बद्दलचा विषय नाहीये. काय या शाळांची दादागिरी चालली? दप्तर इथून घ्या, पुस्तकं इथून घ्या, दंड आकारणार, आयकार्ड नसेल तर एवढं आहे, तेवढं आहे, स्कूल फीचं एवढं, बसची फी वेगळी, बस पण आमची लावा. त्या बसमध्ये सुरक्षा आहे का? नाही. आता आरटीओने फक्त ट्रॅफिकने नाटकं केली तपासायची. त्या स्कूल बस बद्दलचं आम्ही मोठं आंदोलन केलं होतं नवी मुंबईमध्ये. 15 वर्षांनंतरच्या बोगस बसेस हे लोक कुठल्या कुठल्या राज्यातून आणतात आणि इथे येतात. त्या सगळ्या मजुरांची, कामगारांची कुठल्या पद्धतीची तपासणी होत नाही आणि आपली लहान लहान मुलं त्या स्कूल बसमध्ये असतात. ज्यांच्यावर उद्या काही झालं तर कोण जबाबदार माहित नाही. हा आरोग्याचा मुद्दा, हा शिक्षणाचा मुद्दा, रोजगाराचा मुद्दा. आज आमच्याकडे जसं मागच्या वेळी 888 कंपन्या रजिस्टर झाल्या होत्या, त्याच पद्धतीने सकाळी मला एक मेल आला उद्योग विभागाचा. जसं तो आम्ही रोजगाराचा विषय म्हटलाय, उद्योग विभागाचा आलाय. 929 कंपन्यांना उद्योग विभागाने आतापर्यंत पत्र पाठवले. जसं या 888 कंपन्या रोजगार विभागाच्या वेगळ्या. ठाणे जिल्हा उद्योगाने जसं आम्हाला मागे पत्र दिलं होतं की आम्ही सगळीकडे पत्र पाठवतोय, तसं 929 कंपन्यांना त्यांनी पत्र पाठवले. आमचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे की कुठल्या कुठल्या कंपन्यांना पाठवलं, तिथे किती एम्प्लॉई आहेत, कुठे 25 आहेत, कुठे 50 आहेत, कुठे 100 आहेत. त्यांनी पत्र पाठवलंय. त्या पत्राचा मायना असा आहे की बाबा संबंधित सो अँड सो कंपनी, तुम्हाला हा कायदा लागू आहे. तुम्ही या कायद्याअंतर्गत तुम्ही 80% स्थानिक मुलांनाच घेतलं पाहिजे आणि या संदर्भातली माहिती तुम्ही खालच्या परफॉर्मामध्ये भरून, त्यांनी 2 पेजेसचा परफॉर्मा दिलाय, त्या परफॉर्ममध्ये भरून तुम्ही उद्योग विभागाला तात्काळ द्या. म्हणजे आमचं पहिलं यश होतं. त्यांनी पत्र देणार म्हणून आम्हाला सांगितलं की निर्देश दिले. दुसरं होतं 888 कंपन्या रोजगार विभागाकडे हे झालं आणि आता उद्योग विभागाचे डेटा आलेला आहे. 929 कंपन्यांना त्यांनी आतापर्यंत पत्र पाठवले आणि या कंपन्यांनी उद्योग विभागाला कळवलंय की त्यांच्याकडे एवढे एम्प्लॉयमेंट आहे, कुठे 10 आहे, कुठे 20 आहे, कुठे 50 आहे, कुठे 100. आता आम्ही त्याच्यात तपासू की त्यात स्थानिक किती आहे. असं या शिक्षण, आरोग्य, रोजगार या विभागावर आमची परिवर्तन यात्रा 25 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीला त्याचा समारोप होईल, संध्याकाळी त्याचा समारोप होईल. 2 तारखेला 25ला पासून ते वाशी असेल, तुर्बा असेल, सानपाडा असेल, नेरूळ असेल, जुईनगर असेल, वेलापूर असेल, या सगळ्या ठिकाणी ही परिवर्तन यात्रा जाणार आहे. आणि जसं मी म्हटलं की ह्या विविध विषयांबरोबर आम्ही जसं म्हटलं शस्त्रास्त्र संग्रहालय असायला पाहिजे. आम्ही जसं म्हटलं की LIGची घरं ही सुद्धा नियमित करा. असे महिला सुरक्षेचे विषय असतील. नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये आता आपण रोज 2-10 दिवसात एवढे ड्रग्ज पकडले गेले. ड्रग्जनी वेळ का घातलाय नवी मुंबईला? जसं पुणे आता हे झालेलं आहे तसं नवी मुंबई सुद्धा झालं. नवी मुंबईमध्ये सुद्धा अनेक पबमध्ये, अनेक कॉलेजेसच्या बाहेर, अनेक गार्डनमध्ये हे ड्रग्ज सर्रास विकले जातात. याला पायबंद घालण्याचा निश्चितपणे पोलीस प्रयत्न करतात. पण या संदर्भातली सुद्धा जनजागृती इथल्या तरुणांमध्ये करायचं काम या परिवर्तन यात्रेमध्ये होईल. किमान 1 लाख ते 2 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा या परिवर्तन यात्रेतून आमचा मानस आहे. आणि या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा विविध विषयांच्या मागे नवी मुंबईकरांनी उभं राहावं असा प्रयत्न निश्चितपणे आमचा असणार आहे. आणि यासाठी नवी मुंबईकरांनी साथ द्यावी. आम्ही एक स्कॅन कोड आणि मोबाईल नंबर सुद्धा देणार आहोत. रोजगाराच्या विषयात आमच्याकडे तर डेटा आलेलाच आहे. तो डेटा आम्ही रेझ्यूम जे आहेत ते कौशल्य रोजगार विभागाला पाठवलंय, उद्योग विभागाला पाठवलं की यातून ही सगळी स्थानिक मुलं आहेत, यांना आपण प्रयत्न करा. पण या यात्रेमध्ये सुद्धा आम्ही ठिकठिकाणी स्टॉल लावून बेरोजगार मुलांची नोंदणी करून घेणार आहोत. 8-10 ठिकाणी स्टॉल लावून बेरोजगार मुलांची नोंदणी
करून जो डेटा आमच्याकडे जमा होणार आहे तो डेटा सुद्धा रोजगार विभाग आणि उद्योग विभागाला पाठवण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न असतो.